नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. लवकरच घटस्थापना येत आहे आणि घटस्थापना अगोदर आपण सगळेजण साफसफाई करत असतो. अगदी आपण घरात घट बसत असतो नसो किंवा अखंड दिवा लावत असो किंवा नसो, काही असो, परंतु आपण आपल्या घरातली नीटनेटकेपणा, जसं की घरामध्ये आपल्या जाळी जाळमाट असतं ते काढून टाकणं, सगळी भांडी वगैरे स्वच्छ करणं, सगळे घासणं, त्याचसोबत आपले जे देवांची भांडी वगैरे असतात ती सुद्धा छान पद्धतीने घासणं तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण की या 9 दिवसामध्ये 9 देवींची रूपं येत असतात आणि प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक देवीच्या अवताराला एक वेगळंच असं महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी आपण नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करत असतो. जसं की दुर्गा सप्तशती असेल, कुलदेवीची कुठली सेवा असेल, आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ज्या सेवा असतात त्या त्या आपल्या आपल्या इच्छेनुसार किंवा आपापले जे परंपरा आहेत, आपले जसं की सासूबाई करत आहे किंवा आपली आई करत आहे त्या पद्धतीने आपण जसं ते करतात तसं करतो. तर आपण तसंच करायचं आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतात, जसं की आपल्या प्रत्येक वस्तूला आपलं खूप असं म्हणजे आपलं प्रेम असतं, परंतु ती वस्तू टाकून देवीशी वाटत नाही. जसं की कपडे असतील, भांडी असतील, काचेचे वस्तू असतील, जसं की पायातली अगदी चप्पलसुद्धा असेल, पण या वस्तू आपल्याला ठेवायच्या नाही आहेत. जसं की आपण एखादा कप आपला जो आहे तो फुटला आहे, त्याची दांडी फुटली आहे आणि तरीही आपण तो वापरतोय, तसं करायचं नाही. हां, जर का तुमची फक्त दांडीच फुटली आहे तर तुम्ही त्याला चिटकू शकता, परंतु जर का तो कपच पूर्ण वरनं कुठेतरी टोचलाय, फुटलाय आणि तरीही तुम्ही वापरताय, तर ते तसं अजिबात करू नका. तो जो कप आहे तो टाकून द्या. काचेच्या बरण्या असतील, त्याचे झाकणं असतील, तेही तुटले फुटलेले असतील, तेही टाकून द्या. कारण की याने फक्त एकच होणारे आहे, लक्ष्मी तर घरात येणार नाही, परंतु तिची बहीण दरिद्री म्हणजे अलक्ष्मी जी आहे ती नक्कीच येईल. तर याने आपला जो राहू केतू जो आहे तो खराब होत असतो. यामुळे आपण नेहमी काळजी घ्यायची आहे की आपल्या ज्या घरात ज्या निगेटिव्ह वस्तू, जे घरात निगेटिव्ह एनर्जी आणणाऱ्या वस्तू आहेत त्या नेहमी फेकून द्यायच्या आहेत. दुसरी गोष्ट, आपले जे कपडे आहेत त्यावरती आपलं भरपूर प्रेम असतं आणि आपल्याला ते इतके आवडतात की आपण वर्षानुवर्षे ते जपून ठेवतात. परंतु ते आपल्याला येतात का हे आपण बघतो का? नाही. परंतु ते आपल्याला येत नाहीत तरीही आपण त्याला जपून ठेवतो, कारण की आपला प्रत्येक वस्तूवर इतकं प्रेम असतं की ते आपल्याला टाकून देऊ वाटत नाही. कपडेसुद्धा असो किंवा भांडेसुद्धा असो. तर बघा, कपडे जे आहेत ते तुम्हाला येत नाही आहेत, परंतु तुम्हाला आठवण म्हणून ठेवायचे आहे, तरीसुद्धा तुम्ही त्याला धुवायचं आहे, इस्त्री करायची आहे, ठेवून द्या. वाटल्यास ते एखाद्या गरिबाला द्या. देताना ते कपडे छान धुवा, इस्त्री करा, छान त्याची घडी घाला आणि एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही देऊ शकता. याने तुमच्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे तीही दूर होईल आणि जेणेकरून ज्यांची गरज आहे त्यांनाही ते त्यांना गरज भासेल किंवा त्यांच्या ते उपयोगी येऊ शकते. तुमची पायातली चप्पल तुटलेली असो किंवा चांगली असो, तुम्ही वापरलेली आहे, ती कोणालाही देऊ नका. ती अर्थात फेकून द्या, काहीही करा, परंतु तुमच्या पायातली चप्पल जी आहे, असं म्हणतात आपल्या पायातली चप्पल जी व्यक्ती घालते ती तिच्यामध्ये आपला जो गुण आहे किंवा जो जो काही आपलं जे आहे ते सगळं त्यांना जातं किंवा त्यांची दरिद्री जी आहे ते आपल्याला येतं, असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या पायातली चप्पल अगदी तुटलेली जरी असली तरी ती शिवून घाला किंवा तुम्ही ती फेकून द्या, दुसरी घेऊन या. परंतु तुमची जी चप्पल आहे ती कधीच कोणाला देऊ नका, असं तर मी सांगेल. कारण की हेच आपल्या ग्रंथात सुद्धा कुठेतरी लिहिलं आहे आणि ते तुम्हाला माहिती असेल. कारण की प्रत्येक गोष्टीला एक वेगळं महत्त्व आहे. ज्या वेळेस आपल्या घरात भिंतीवरती खूप साऱ्या जाळ्या जाळमाट वगैरे व काय 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 दिसतं, त्यावेळेस आपल्या घरातील जी एनर्जी आहे ती एकदम निगेटिव्ह होऊन जाते. सतत घरात अडचणी, वाद विवाद, भांडण तंटे नेहमी चालू असतात. कोणाचे मन एकमेकांशी जुळत नाही आहेत आणि काही ना काही कारणांनी ते चालूच असतं. असं नेहमी घडत असतं. त्यामुळे आपल्या घरात कधीही जाळ्या होऊ न देणं, घरातील ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत त्या बाहेर फेकून देणं. आता बघा, आपल्या कपाटामध्ये साड्यांचे ढिगारे असतील, ड्रेसचे ढिगारे असतील, परंतु त्यातील काही साड्या वापरण्यात येत नाहीत, खूप फाटलेले सुद्धा आहेत, तरी पण टाकून देऊ शकत नाही असं वाटतं. पण ते ठेवून तरी तुम्ही काय करणार आहेत? आठवण काय करायची? ती टाकून द्या आणि तुम्ही घरातील ज्या निगेटिव्ह वस्तू आहेत त्या तुमच्या वापरातच नाही आहेत, त्या एखाद्या गरजू व्यक्तीला स्वच्छ करून द्या, जर का त्या चांगल्या असतील तर.
खराब असतील तर तुम्ही अजिबात देऊ नका. गरजू वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही एखाद्याला देऊ शकता. आता बघा, ज्या वेळेस आपल्या भिंतीवरती जेव्हा घड्याळ असतं ना, तर जर का ते बंद असेल तर आपल्या आयुष्यातला जे काही आपली दिनचर्या आहे, दिवसेंदिवस आपली जी दिनचर्या असते ती सुद्धा थांबते. वेळेवर कुठलेही काम होत नाही. ह्याचा चांगलाच अनुभव आहे मला. जर का आपल्या भिंतीवरील जर का घड्याळ बंद असेल तर कामंसुद्धा थांबलेली राहतात, अडथळून राहतात. त्यामुळे बघा, आपल्या हातामध्ये असो, आता घरं एक आहे आणि प्रत्येकाच्या हातात आजकाल घड्याळीची जी काय फॅशन आली, तर ते घड्याळ पर्समध्ये किंवा कपाटामध्ये कुठेतरी असं पडलेलं असतं. तर हे नाही, असं ठेवून देणं चुकीचं आहे. नसेल वापरत ते रिपेअर करा, पुन्हा वापरा, किंवा तुम्हाला वापरायचंच नसेल तर त्याचं काय काय सोक्ष असेल ते तुम्ही लावा. आता दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे जसं की टी व्ही आहे, फ्रीज आहे, AC आहे, कूलर आहे, मिक्सर आहे, बऱ्याच इलेक्ट्रिक वस्तू घरात असतात, बीटर वगैरे. तर त्यासुद्धा वस्तू रिपेअर करून घ्यायच्या आहेत. तुम्ही भले वापरत असाल नसाल, पण त्या दुरुस्त करून घ्या आणि नंतर तुम्ही वापरा किंवा ठेवून द्या. नसेल, तुम्हाला उपयोगीच नसेल तुमच्या आणि तुम्हाला वापरायचंच नसेल तर तुम्ही ते विका. पण असं बंद पडक्या वस्तू घरात ठेवू नका. आता त्याचसोबत मोबाईल वगैरे अशाही गोष्टी असतात, तर त्यासुद्धा बऱ्याच असे बंद वगैरे पडलेले असतात. तसं करू नका, त्या रिपेअर करा आणि रिपेअर करूनच तुम्ही वापरात घ्या किंवा गरजू व्यक्तींना तुम्ही सुद्धा देऊ शकता. तर बघा, चपलांच्या गोष्टी झाल्या. चपला तुम्ही तुमच्या कोणालाही देऊ नका. त्याचसोबत तुमचे जे कपडे आहेत, ज्या व्यक्तीला तुम्ही देणार आहात त्या व्यक्तीला छान स्वच्छ धुवून इस्त्री करून छान घडी घालून त्या व्यक्तीला द्या. नसेल द्यायचे तर तुम्ही कुठेतरी त्याला विसर्जन करा, काही करा, एखाद्या पाण्यात वगैरे टाकून द्या. तर आता त्याचसोबत आपल्या देवघरामध्ये बरेच असे फोटो असतात. आपण हळदी कुंकू पाण्याने पुसत असतो. जसं की देवघर आहे, देवघराला असा बुरशी म्हणजे असं ते त्यातला जो भुस्सा आहे तो बाहेर निघलेला असतो. आपल्या घरातील फर्निचरसुद्धा असतं, त्यातून सुद्धा भुस्सा निघलेला असतो आणि ते खराब झालेलं असतं. तरीही आपण ते दिवसेंदिवस वापरत राहतो. पण आपण ज्या वेळेस देवपूजा वगैरे करतो तर त्या देवाचं चेहरा व्यवस्थित दिसत नाही. मग अशा वेळेस काय होतं, आपल्याला एक एनर्जी जी आहे ती छान येत नाही, एकदम वेगळंच वाटतं, पॉझिटिव्ह वाटत नाही. त्यामुळे त्या ज्या मूर्ती आहेत त्या कुठेतरी झाडाखाली ठेवण्यापेक्षा तुम्ही पाण्यात विसर्जन करा. त्याचसोबत खंडित झालेल्या मूर्ती असतील, फोटो असतील, त्यासुद्धा तुम्ही पाण्यात विसर्जन करा. बऱ्याच ठिकाणी मी कुठे देवाला वगैरे गेलं की कुठेतरी असं झाडाखाली वगैरे ठेवलेलं राहतं, मंदिराच्या बाहेर झाड वगैरे असतं, तर तिथे अजिबात ठेवू नका. तिथे काय होणार आहे, तिथं ठेवून आपला राहू केतू खराबच होणार आहे, आपल्याला ते वेगळेच दोष लागणार आहेत. तर तिथे ठेवल्याने काय होतं, येणारे जाणारे तर त्याचं तिथं बघतात, पण ते ठेवणं चुकीचं आहे का? येणारे भक्तजन आहेत तिथे दर्शन घेतात, पण त्याच वेळेस जर का तिथे आपण घरातील फोटो तिथं नेऊन ठेवले तर ते उपयोगात येत नाहीत. कुणीतरी ठेवलं आहे असंच बास होतं आणि ते खंडित झालेले असतात. तर त्यामुळे तुम्हाला लईच काही वाटत असेल तर तुम्ही त्यामधील जो चित्र आहे, जो फोटो आहे देवाचा, तर तो तुम्ही काढा, कुठेतरी एखाद्या जमिनीत पुरा, झाडाखाली पुरा, किंवा आपल्या तुळशीत म्हणा, किंवा कुठेही तुम्ही ते जमिनीत पुरून द्या आणि जे बाकीचं जे आहे तर ते तुम्ही विसर्जन करू शकता. तर त्याची विधिवत पूजा, आता कुठल्याही देवाला आपण घराच्या बाहेर नेताना त्याची विधिवत पूजा करायची असते. जसं की आपण देवाची जेव्हा पूजा करतो किंवा त्यांना आपल्याला त्याचं जे आहे त्यांना विसर्जन करायचं आहे, कारण की ते खंडित झालं आहे. तर अशा वेळेस आपण त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवून, कारण की आपण त्याला पूर्ण प्राणप्रतिष्ठा आणलेली असते देवाला आणि एवढे वर्ष आपण वर्षानुवर्षे त्यांना जपत आलेलो असतो, त्यांची पूजा केलेली असते, त्यांच्यामध्ये प्राण आणलेला असतो. तर तो प्राण जो आहे तो आपण काढून घ्यायचा असतो. त्याचं काही मंत्रसुद्धा असतात, तर ते आपण त्याला करायचं असतं. आणि आता या संबंधीचा जर का व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर त्याविषयी बोलायचं म्हटलं तर खूप असा मोठा व्हिडिओ होईल. मलाही माझ्या देवघरातील काही जे फोटो आहेत ते जरासुद्धा मलाही त्याचे विसर्जन करायचं आहे. तर घटस्थापने अगोदर आपण हे सगळं केलं तर खूप चांगलं उपयोगी पडेल आणि आपल्यासाठीही चांगलं. कारण की नेहमी घरात अडचणी, कुठलेही काम वेळेत न होणं, त्याचसोबत लेकरं आजारी असणं, घरातील माणसं सतत आजारी असणं, घरात चिडचिडपणा, पैसा टिकत नाही, अशा भरपूर गोष्टी अशा टिकत असतात. आता मी हे सगळं बोलते, सगळं बोलून झालं की मला काही लोक असंही म्हणतात तुला ज्योतिषालय बनवलं पाहिजे. तर
सांगायचं तात्पर्य एवढं, मी कुठलीही ज्योतिषालय वगैरे नाही आहे. मी फक्त कुठेतरी अशी माहिती वाचते, त्याचसोबत मी माहिती मिळवते आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवते. मी कुठलीही ज्योतिषालय नाही आहे, मी एक सामान्य स्त्री आहे. वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या येणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.